डिसेंबर 2025च्या शेवटच्या दिवशी जेव्हा जगाला वाटलं होतं की 2026 हे वर्ष शांततेचे जाईल, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पीस ऑन अर्थ म्हणजेच पृथ्वीवर शांतता हवी असल्याचं जाहीर केलं होतं. पण नव्या वर्षाचे फक्त 2 महिने उलटले आहेत आणि सध्या जगाचं चित्र पूर्णपणे बदललंय. व्हेनेझुएला अस्थिर झालंय, मेक्सिको ड्रग कार्टेल्सच्या हिंसाचारात होरपळतोय आणि मिडल ईस्टमध्ये क्षेपणास्त्रांचा पाऊस पडतोय. या सर्व राड्याच्या केंद्रस्थानी आहे अमेरिका आणि ट्रम्प यांची आक्रमक नीती. ट्रम्प यांनी अवघ्या 3 महिन्यात मादुरो, मेन्चो आणि खामेनी या 3 मोठ्या शत्रूंना कसं घेरलं आणि कसं संपवलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. 3 जानेवारी 2026 व्हेनेझुएलामध्ये मादुरो यांचा पाडा. नव्या वर्षाचा तिसराच दिवस उजाडला तो व्हेनेझुएलावरील भीषण हल्ल्याने. अमेरिकेने थेट व्हेनेझुएलाची राजधानी काराकस आणि तिथल्या मिलिटरी बेसेसवर सर्जिकल स्ट्राईक केला. फर्नेंटना सारखा महत्त्वाचा मिलिटरी बेस उडवण्यात आला. पण हे केवळ हवाई हल्ले नव्हते, तर अमेरिकेच्या DEAचे अधिकारी थेट राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या घरात घुसले. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला घरातूनच उचलून USS IWO जिमा या युद्धनौकेवर नेण्यात आलं आणि तिथून त्यांना अमेरिकेत न्यायालयीन प्रक्रियेसाठी आणलं गेलं. मादुरो यांच्यावर 2018च्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आणि 2019 पासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा ठपका होताच. पण अमेरिकेचं मुख्य टेन्शन होतं अंमली पदार्थांची तस्करी. अमेरिकेच्या मते व्हेनेझुएलाची मिलिटरी आणि सरकारी अधिकारी कार्टेल ऑफ द लॉस सोल्स या ड्रग कार्टेलला पाठिंबा देत होते, ज्यामुळे अमेरिकेच्या बॉर्डरवर बेकायदेशीर स्थलांतर वाढलं होतं. ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर $15 मिलियन बक्षीस लावून त्यांची पूर्ण राजवटच एका झटक्यात उलथवून लावली. 22 फेब्रुवारी 2026 मेक्सिकोचा ड्रग किंग एल मेन्चोचा खात्मा. फेब्रुवारी महिना संपत असतानाच मेक्सिकोमध्ये भीषण हिंसाचार भडकला. गाड्या पेटवण्यात आल्या आणि ड्रग कार्टेल्सनी थेट लष्करावर हल्ले केले. हे सगळं घडण्याचं कारण होतं एल मेन्चोचा झालेला एन्काउंटर. एल चापोला जन्मठेप झाल्यानंतर एल मेन्चो हा CJNG कार्टेलचा बॉस म्हणून अमेरिकेसाठी सर्वात मोठा सप्लायर बनला होता. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने 125 कोटी रुपयांचं बक्षीस लावलं होतं. मेन्चोला मारणं कठीण होतं, कारण त्याच्याकडे स्वतःची फौज होती, ज्यांनी मेक्सिकन लष्कराचे हेलिकॉप्टर सुद्धा पाडले होते. पण अमेरिकन इंटेलिजन्सने मेन्चोच्या एका जवळच्या माणसावर लक्ष ठेवलं आणि तो आपल्या गर्लफ्रेंडसह तपलपामधल्या एका सेफ हाऊसमध्ये असल्याची खात्री केली. ही टीप मेक्सिकन आर्मीला देण्यात आली आणि गर्लफ्रेंड तिथून निघून गेल्यावर आर्मीने हल्ला चढवून मेन्चोला उडवलं. जरी क्रेडिट मेक्सिकन लष्कराचं असलं तरी पडद्यामागून सगळी सूत्र अमेरिकेनेच हलवली होती. 1 मार्च 2026 इराणच्या सर्वोच्च सत्तेला धक्का, खामेनींचा अंत. आणि आता मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठी बातमी आली, ती म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. 28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने मिळून ऑपरेशन एपिक फ्युरी ला सुरुवात केली. तेहरानमधील खामेनींच्या पॅलेसवर 30हून अधिक बॉम्ब टाकून तो बेचिराख करण्यात आला. इस्रायलच्या विरोधात हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांना मिळणारी रसद आणि इराणचा अणु कार्यक्रम यामुळे अमेरिका अनेकदा इराणला इशारा देत होती. अखेर खामेनी एका महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित असतानाच हे टायमिंग साधून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खामेनींसोबतच त्यांचे सल्लागार अली शमखानी, कमांडर मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अजीज नसीर जादेह यांचाही खात्मा झाला. ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली की जगाला अखेर न्याय मिळाला. शांतता की तिसरं महायुद्ध? पीस ऑन अर्थ म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या 3 महिन्यात जगातील 3 मोठे अडथळे दूर केलेत. सलग 3 महिन्यात 3 मोठ्या विकेट्स घेऊन ट्रम्प यांनी अमेरिकेची ताकद जगाला दाखवून दिली आहे. पण या आक्रमक भूमिकेमुळे जगात खरोखरच दीर्घकालीन शांतता नांदणार की सगळं जग या युद्धामुळे होणाऱ्या नुकसानात होरपळणार हे येणारा काळच सांगेल. ट्रम्प यांच्या या आक्रमक पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.